नमस्कार, मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज. मॅथमॅटिक्स सेकंड मीन्स जॉमेट्री, याच्यातलं फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी, त्याच्यातलं आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघणार आहोत. थेरम, इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल इनसाइड द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, देन द लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. यासाठी एक ट्रायंगल काढायचा आहे, तो आहे ABC, इथे लिहिलेला आहे आपण. आणि लाईन L इज पॅरलल लाईन टू थर्ड साइड मीन्स BC, अँड लाईन धिस L इंटरसेक्ट these two sides means AB and AC in point P and Q. Now we have to prove this portion AP upon PB is equal to AP upon QC. यासाठी थोडी कन्स्ट्रक्शन करायचं आहे. PC आणि BQ आपल्याला जॉईंट करायचं आहे. हे कन्स्ट्रक्शन प्रूफमध्ये हे जॉईंट केल्यानंतर हा जो छोटा ट्रायंगल आहे APQ आणि हा मोठा ट्रायंगल PQB, या दोन ट्रायंगलमध्ये दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे आणि म्हणून त्याचा एरियाचा रेशो, दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसिसच्या प्रपोर्शनमध्ये राहणार. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP बेस अपॉन PB. फर्स्ट, एरिया प्रोपोर्शनेट टू बेसेस. अँड सिमिलरली आता दुसऱ्या साईडला बघा, हा जो ट्रायंगल आहे छोटा APQ आणि हा मोठा ट्रायंगल आहे PQC, या दोन ट्रायंगलमध्ये तसंच हाईट्स या ठिकाणी इक्वल आहे आणि म्हणून त्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांच्या बेसिसच्या प्रपोर्शनमध्ये राहणार. अँड हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ बाय QC. हा सेकंड, एरिया प्रोपोर्शनेट टू बेसेस. नाव सेगमेंट PQ, हा जो सेगमेंट आहे PQ हा कॉमन आहे. आता हे दोन नवीन न्यू वाले ट्रायंगल जर घेतले तर दोन्ही ट्रायंगल या PQ वरच बेसवर आहे. हा जर बेस घेतला, ही लाईन याला जर पॅरलल आहे आणि म्हणून दोन्ही याची जे ट्रायंगलची हाईट ही इक्वल आहे. बेस कॉमन मीन्स बेसेस, दोन्ही ट्रायंगलचे बेसेस आणि हाईट जर इक्वल असेल तर एरिया, दोन्ही ट्रायंगलचा एरिया इक्वल असतो. मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल PQB हा ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC, दोन्ही इक्वल राहील. मग इक्वल राहील तर हा जो भाग आहे आणि हा डिनोमिनेटर दोन्ही याचे सेम आहे आणि म्हणून हे लेफ्ट हँड साईड इक्वल राहील आणि म्हणून आपण लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. लेफ्ट हँड साईड जर इक्वल आहे तर राईट हँड साईड इक्वल राहणार आणि म्हणून हे आपण इक्वल दाखवू शकतो. मीन्स AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हा झाला BPT थेरम म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याचा हा कन्व्हर्स, जर एखाद्या ट्रायंगलमध्ये जर एका लाईननी टू डिस्टिंक्ट साईडला जर डिवाइड केलं असेल इन प्रपोर्शन इक्वल रेशोमध्ये तर ती लाईन पॅरलल असते थर्ड साईडला. अशा प्रकारचा आपल्याला तो पण प्रूव्ह करता येईल. एक स्टुडंटसाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. कोणताही एक ट्रायंगल तुम्ही ड्रा करा आणि त्याचा बायसेक्टर काढा कोणत्याही अँगलचा, तीनपैकी, आणि त्याच्यानंतर हे जे व्हॅल्यूज आहे या ठिकाणी पुटअप करा आणि त्याच्यानंतर हे जे रेशोज आहे या साईडचे, हे रेशो इक्वल आहे का ते बघा. नक्कीच तुम्हाला इक्वल मिळेल आणि त्याच्यावरून आपल्याला प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आहे. ती प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. त्याचा एक थेरम आहे पुन्हा, तो थेरम लक्षात ठेवायचा आहे. The bisector of an angle of a triangle divide the side opposite to the angle in the ratio of the remaining side. या ठिकाणी हा सुद्धा या ठिकाणी प्रूफ दिलेला आहे. ही डायग्राम फक्त प्रूफसाठीच यूज करायची आहे. या ठिकाणी प्रूफ पण दिलेला आहे. हा प्रूफ आपण सहज मागच्यासारखा या ठिकाणी प्रूव्ह करू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये आपण फक्त एक्झाम्पल्स बघणार आहोत म्हणून हे थोडंसं शार्टली घेतो आम्ही. त्याच्यानंतर पुन्हा बघणार आहोत प्रॉपर्टी आपण
प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. या ठिकाणी 3 पॅरलल लाईन्स घेतले आहे बघा. L, M, N तीनही लाईन ह्या पॅरलल आहे आणि T1, T2 त्याच्या ट्रान्सव्हर्सल्स आहे. तर हे जे इंटरसेप्ट्स आहे त्या ट्रान्सव्हर्सल होणारे हे दोन्ही इंटरसेप्ट यांचा जो रेशो आहे आणि दुसरी जे ट्रान्सव्हर्सल आहे त्याचे जे इंटरसेप्ट्स आहे त्याचा रेशो हे दोन्ही इक्वल असतात. या ठिकाणी या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे, डायग्राम लक्षात ठेवायचा आहे. याचा पण प्रूफ या ठिकाणी दिलेला आहे. तो प्रूफ ठीक आहे, बघूया आपण काय थेरम आहे. तर द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ए ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. गिवन या ठिकाणी 3 लाईन्स गिवन आहे. लाईन L पॅरल टू लाईन M पॅरल टू लाईन N. L, M, N पॅरलल आहे आणि T1, T2 ह्या त्याच्या ट्रान्सव्हर्सल्स आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे दिस इंटरसेप्ट AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. याचा प्रूफ, या प्रूफसाठी आपल्याला एक छोटीशी कन्स्ट्रक्शन करायची आहे. हा PC आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. जॉईंट केल्यानंतर M लाईनला जिथं इंटरसेक्ट होते तिथे पॉइंट D घ्यायचा आहे आपल्याला. नाव इन ट्रँगल ACP. आता बघा ACP हा जर आपण ट्रँगल घेतला तर या ट्रँगलमध्ये ही जी BD आहे ही BD AP ला पॅरलल आहे. मग पॅरलल जर असेल एखाद्या ट्रँगलमध्ये अशा प्रकारे तर आपल्याला BPT यूज करता येते, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यावरून आपण लिहू शकतो AP अपॉन BC इज इक्वल टू हा पोर्शन BP अपॉन CD. त्याच्यानंतर इन ट्रँगल CPR हा दुसरा ट्रँगल बघू आपण. हा झाला. या ट्रँगलमध्ये बघा इथेही तसंच आहे. हा जो DQ आहे हा पॅरलल आहे CR ला आणि म्हणून आपण हा पोर्शन लिहू शकतो PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण बघितला आहे त्यानुसार. म्हणून याच्यावरून आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी मग हे तीनही सारखेच आहे. हा रेशो आणि हा रेशो इक्वल आहे. त्यानंतर हाच पोर्शन तिसऱ्याशी इक्वल जर असेल तर हे 1, 2, 3 तीनही रेशो आपल्याला इक्वल दाखवता येते आणि म्हणून हा पोर्शन जर आपण सोडून दिला तर AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR जो टू प्रूव्हमध्ये आहे अशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो. आणि म्हणून या तिन्ही याच्यावरून आपल्याला शॉर्टली लक्षात ठेवायचं आहे की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये ट्रँगलमध्ये जर एखादी साईड डिस्टिंक्ट पार्टमध्ये जर 2 साईडला जर इंटरसेक्ट करत असेल आणि पॅरलल असेल थर्ड साईडला तर हे जे रेशो आहे AP अपॉन PB इज इक्वल टू AP अगोदर घेतला तर ही साईड घ्यायची आहे QC अपॉन BQ. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर याचाच कन्व्हर्स जो आहे ट्रँगलमध्ये अशा प्रकारचे हे रेशो जर इक्वल असेल तर ही जी साईड आहे ST ती थर्ड साईडला पॅरल असते. हा झाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कन्व्हर्स. त्यानंतर प्रॉपर्टी आताच आपण बघितली थेरम ऑफ बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ए ट्रँगल. ट्रँगलमध्ये एका अँगलचा बायसेक्टर जर काढला तर या ठिकाणी त्या अँगलच्या ज्या साईड आहे AB आणि BC याचा रेशो इज इक्वल टू बायसेक्टरनी थर्ड साईडला त्या 2 पार्ट्समध्ये जे डिवाइड केलं त्याचा रेशो मीन्स AD अपॉन DC. हे दोन्ही रेशो इक्वल असते हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नंतरची जी प्रॉपर्टी होती 3 लाईनची याच्यामध्ये 3 पॅरलल लाईन्स जर असेल आणि टू जर ट्रान्सव्हर्स असेल तर त्याचे जे इंटरसेप्ट्स आहे जसं या ठिकाणी AB आणि अपॉन BC इज इक्वल टू XY अपॉन YZ. एवढं लक्षात ठेवायचं आहे. गिवन बिलो आर सम ट्रँगल्स अँड लेंग्थ्स ऑफ लाईन सेगमेंट. आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे PM इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. हे आपल्याला ओळखायचं आहे.
मग या ठिकाणी हे एक्झाम्पल घेतो मी. फर्स्ट एक्झाम्पल बघा. हा ट्रँगल काढला आहे आणि या ट्रँगलवरून मी लिहितो QM इज इक्वल टू 3.5, MR इज इक्वल टू 1.5, PQ इज इक्वल टू 7, PR इज इक्वल टू 3. हा ट्रँगल आपल्याला दिसतच आहे. मग या ट्रँगलमध्ये बघा आपल्याला ओळखायचं आहे की रे PM हा अँगल बायसेक्टर आहे का या ट्रँगलचा, ते बघायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला हा जो अँगल आहे, अँगलच्या ह्या ज्या साईड आहे, जसं PQ या ठिकाणी लिहितो मी PQ अपॉन PR याची व्हॅल्यू काढतो बघा. 7/3 आला आन्सर. याला देतो मी नंबर 1. त्यानंतर सिमिलरली आता हा जो पोर्शन आहे वरती PQ लिहिलं आणि म्हणून ही साईड घ्यायची आहे QM अपॉन MR विच इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5. याला सॉल्व करा. हे 35 अपॉन 15 या ठिकाणी डिवाइड करायचं आहे, भाग तोडायचा आहे आपल्याला. बघूया भाग तुटतो का. तर 5 त्रिक 15 आणि 5 7 35 याचा आन्सर आलं 7/3. हा झाला सेकंड. आता फ्रॉम 1 and 2 फर्स्ट अँड 2 वरून लक्षात येईल इथेही 7/3 आहे, इथेही 7/3 आहे. दोनही इक्वल जर असेल तर याच्यावरून आपण लिहू शकतो हेन्स PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. या ठिकाणी हे दोन्ही रेशो इक्वल आहे आणि म्हणून इक्वल असल्यामुळे आपण सांगू शकतो की रे कोणता रे होता, PM. रे PM इज an angle bisector. हा याचा अँगल बायसेक्टर आहे. कोणत्या ऑफ अँगल कोणता दिला आहे QPR, अँगल QPR. अशा प्रकारे सेकंड एक्झाम्पल सॉल्व करा. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल सॉल्व करून बघा आन्सर मिळते का नाही. तर हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर मी सेकंड पार्टकडे जातो. सेकंड पोर्शन बघा. या ठिकाणी हा सेकंड एक्झाम्पल आहे. इन PR इज इक्वल टू PN प्लस NR. व्हॅल्यूज पुटअप करा. 20 इज इक्वल टू PN प्लस NR इज 8 and hence PN is equal to 20 minus 8 which is equal to 12. हे नंतर इथे बघा, इथे लक्षात येईल PR is equal to याच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. PR is equal to PM plus MR. PR is 25 is equal to PM is equal to 15 plus MR. Hence MR is equal to, हा MR ठेवला 15 ला इकडे घेऊन चला, मायनस होईल. 25 minus 15 is equal to 10. हे 10 आन्सर आलं, हे 12 आलं. इथे आपल्याला घेऊन लिहून घ्यायचं आहे PN is equal to 12 आणि MR इज इक्वल टू 10. आता बघूया रेशोज काढू आपण. PN अपॉन NR इज इक्वल टू PN 12 अपॉन NR इज 8. सॉल्व करा याला. 4 2 जा 8, 4 3 जा 12, 3/2. हे झालं 1. सिमिलरली दुसरं बघू आपण. PN वरती घेतलं होतं इथे आणि म्हणून PM वरती घ्यायचं आपल्याला. PM अपॉन MQ इज इक्वल टू PM बघा किती आहे तर PM आहे 15 आणि अपॉन MQ आहे 10. 10 ने जर डिवाइड केलं आपलं बघा 5चा भाग जातो, 5 2 जा 10,
5 3 जा 15, आन्सर आलं 3/2, याला द्या नंबर 2. आता फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही कम्पेअर करा. लक्षात घ्या, फ्रॉम 1 and 2 दोन्ही याचे रेशो सेम आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो Pn upon Nr is equal to Pm upon MQ. मग या ठिकाणी रेशो जर अशा प्रकारे जर इक्वल असेल तर आपण या ठिकाणी लिहू शकतो की कोणतं state whether line NM, hence line NM is parallel to side RQ. याला रिझन काय आहे? हा एक कन्वर्स, हा कन्वर्स आहे. कन्वर्स ऑफ कशाचा कन्वर्स? बेसिक, कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा तो कन्वर्स आहे. अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व करता येते. बघू 5th एक्झाम्पल मध्ये बघा, साइड AB ही AB साइड पॅरलल टू PQ, पॅरलल टू साइड DC, AP इज इक्वल टू 15, इथे 15 आहे. त्यानंतर PD इज इक्वल टू 12, इथे 12 आहे. QC इज इक्वल टू 14. फाइंड BQ, हे फाइंड करा म्हटलं आहे. इन ट्रॅपेझियम ABCD line AB parallel to side PQ, parallel to side DC, hence by property of 3 parallel lines and their transversal, हा जो दोन इंटरसेप्ट आहे त्याचा रेशो इज इक्वल टू हा दोघाचा रेशो मीन्स AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. व्हॅल्यूज पुटअप करा. व्हॅल्यूज पुटअप केल्यानंतर AP मीन्स 15 अपॉन PD मीन्स 12 विच इज इक्वल टू BQ, हे दिलेलं नाही, फाइंड करायचं आहे, तसंच ठेवा BQ. QC 14 आहे आणि याला सॉल्व करा. क्रॉस प्रॉडक्ट जर घेतलं तर 12 BQ इज इक्वल टू 15 इंटू 14, याला सॉल्व करा. हेन्स BQ इज इक्वल टू 15 इंटू 14 अपॉन 12. 3 ने डिवाइड करा. 3 4 जा 12, 3 5 जा 15 आणि याला सॉल्व करा. 2 2 जा 4 and 2 7 जा 14 and hence BQ is equal to 35/2 and hence BQ is equal to 35 ला 2 ने डिवाइड जर केलं तर 17.5 अशा प्रकारचा आन्सर आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. या ठिकाणी जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्याच्यावरून आपल्याला सॉल्व करायचं आहे. यात इन ट्रायंगल MNP या ठिकाणी हा NR सेग NR is angle bisector of angle MNP. या अँगलचा बायसेक्टर आहे कारण या ठिकाणी इक्वल, या अँगलला इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. बघा या ठिकाणी शो केलेला आहे आणि म्हणून मग आपल्याला काय वापरता येईल? बाय थेरम. आपल्याला अगोदर आपण जो थेरम पाहिला होता, बाय थेरम ऑफ an angle bisector
ऑफ ए ट्रायंगल. तो काय सांगतो, हा जो अँगल आहे ज्या साईडनी बनला आहे त्याचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे आणि समोरच्या साईडला जे पार्ट्समध्ये डिवाइड करते तो बायसेक्टर त्याचा रेशो इक्वल दाखवायचा आहे. मीन्स NM अपॉन NP इज इक्वल टू, ही साईड वरती घेतली तर MQ वरती घ्यावं लागेल आपल्याला, MQ अपॉन PQ. व्हॅल्यूज पुटअप करा. NM ची व्हॅल्यू ही 25 आणि अपॉन NP किती आहे 40 आहे, 20 इज इक्वल टू MQ 14 अपॉन QP. क्रॉस प्रॉडक्ट घ्या, QP इंटू 25 इज इक्वल टू 40 इंटू 14 घ्या. याला सॉल्व करा. QP इज इक्वल टू 40 इंटू 14 अपॉन 25. 5 5 जा 25, 5 8 जा. ठीक आहे. याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल QP इज इक्वल टू 14 × 56 × 112 112 अपॉन 5 अँड हेन्स QP इज इक्वल टू, याला डिवाइड करा. 5 दुणे 10, 5 दुणे 10 आणि 5 चोक 20. अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व करता येईल. QP ची व्हॅल्यू काढता येईल. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व करता येते. पुन्हा एखादं 9th एक्झाम्पल घेतो बघा. थोडं फास्ट घेतो मी. या ठिकाणी तसंच बघा. बाय प्रॉपर्टी ऑफ an angle bisector of a ट्रायंगल, ही प्रॉपर्टी यूज केल्यानंतर इथेही तसंच बघा. कारण हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे आपण ही प्रॉपर्टी लावतो अँगल बायसेक्टरची. या ठिकाणी अँगल कोणत्या साईडने तयार झाला तो लिहून घेतो मी बघा. AB अगोदर लिहितो वरती, AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. आता व्हॅल्यूज पुटअप करून घ्या. व्हॅल्यूज पुटअप केल्या आहे. AB ची व्हॅल्यू आहे x अपॉन BC ची व्हॅल्यू आहे x प्लस 5 विच इज इक्वल टू AD आहे x मायनस 2 आणि DC ची व्हॅल्यू आहे x प्लस 2. क्रॉस प्रॉडक्ट घ्या. क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर x इंटू x प्लस 2 इज इक्वल टू x प्लस 5 इंटू x मायनस 2. याला सॉल्व करा. x इंटू x मीन्स x स्क्वेअर प्लस 2 इंटू x मीन्स 2x इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द फर्स्ट मीन्स x स्क्वेअर. 5 मायनस 2 मीन्स प्लस 3 इंटू फर्स्ट टर्म मीन्स x प्लस इंटू मायनस मीन्स मायनस. 5 टू जा 10. द x स्क्वेअर इकडेही आहे कॅन्सल होईल आणि म्हणून इथे 2x आहे. 3x इक्वल साईनच्या पलीकडे आहे त्याला इकडे आणलं मायनस 3x होईल आणि 20 इज इक्वल टू मायनस 10 होईल. याला सॉल्व केलं तर इथून मायनस x इज इक्वल टू मायनस 10. मायनस मायनस कॅन्सल होईल आणि वी गेट x इज इक्वल टू 10. अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक एक्झाम्पल बघूया. हे 10th एक्झाम्पल बघा. या 10th एक्झाम्पलमध्ये याला सॉल्व करायचं आहे. इथे बेसिक प्रॉपर्टी थेरम आपल्याला यूज करायचा आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिसत असेल पुस्तकामध्येच आहे टेक्स्टबुकमध्ये. इन ट्रायंगल XDE याच्यामध्ये PQ ही पॅरलल आहे DEC आणि म्हणून आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, पॅरलल आहे असं दिलेलं आहे आणि म्हणून इथे लिहून ठेवतो आपण. याला म्हणतो गिवन. ही व्हॅल्यूज गिवन आहे आणि याच्यावरून मग आपल्याला दोन साईड लिहिता येईल. XP हे जे आहे XP अपॉन काय होईल, हा भाग होईल PD.
त्यानंतर मग इकडचाच भाग घ्यायचा आहे आपल्याला, एक्स क्यू घ्यावं लागेल, एक्स क्यू अपॉन क्यू ई, क्यू ई लिहिलेलंच आहे. हे असं का लिहिलं आपण, बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम सांगते म्हणून. त्यानंतर एक्स ई एफ बघा, एक्स ई एफ हा जो ट्रँगल घेतला याच्यामध्ये बघा क्यू आर ही ई एफला पॅरलल आहे आणि म्हणून हे आहे, म्हणजेच या ठिकाणी बॉक्समध्ये आपल्याला लिहावं लागेल हे गिवन आहे. त्याच्यानंतर मग याच्यावरून आपल्याला हे दोन पोर्शन जे आहे तर हे दोन पार्ट्स आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. एक्स आर पोर्शन, एक्स आरच्या नंतर हा आर एफ आहे, आर ई एफ. हे रेशो लिहिल्यानंतर आपल्याला हे दोन रेशो लिहावं लागेल. हा हे दोन रेशो आहे एक्स क्यू आणि हा क्यू ई, दोघांचा रेशो, दोन रेशो नाही. ठीक आहे, असं आपण लिहिलं. याला कारण काय तर आपल्याला याला रिझन लिहिता येईल, हा आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण यूज केला आहे. त्याच्यानंतर मग या फर्स्ट आणि सेकंड याच्यावरून जर आपल्याला पाहिलं तर लक्षात येईल का हे या ठिकाणी हा जो भाग आहे हा इक्वल आहे आणि म्हणून एक्स पी इज अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ, या दोन याच्यावरून ठरवता येईल. मग असं जर या ठिकाणी जर असेल, हे जर या ठिकाणी दोन पार्ट्स आणि हे दोन पार्ट्स याची जे रेशो जर इक्वल असेल तर आपण म्हणू शकतो की ही जी पी आर आहे, सेग पी आर इज पॅरलल टू सेग डी डी ई असं सांगितलं आहे. ठीक आहे, कारण याला रिझन काय आहे की कॉन्व्हर्स ऑफ डी नाही, हा डी एफ पाहिजे, इथं चुकीने लिहिलं असेल पुस्तकामध्ये. दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. अशा प्रकारे आपल्याला बाकीचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व करून घ्यावं. थँक्यू.